श्री गुरुदेव दत्त। सतनमो आदेश गुरुजी को आदेश। नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायात आपण पाहिले की चंद्रगिरी ग्रामामध्ये श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या भस्माच्या प्रभावाने गोवारातून श्री गुरु गोरक्षनाथांचा जन्म झाला। गोरक्षनाथांना आपल्यासोबत तीर्थयात्रेस घेऊन फिरताना कनकगिरी या गावामध्ये आपल्या गुरूंची वडे खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री गुरु गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून त्या ब्राह्मण पत्नीस दिला आणि गुरुभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर ठेवले। मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न होऊन त्यांचा डोळा पूर्ववत केला आणि दत्त महाराजांकडून आपल्याला मिळालेली सर्व विद्या गोरक्षनाथांना शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला। आता पुढे कनकगिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश करून सर्व वेदशास्त्रात प्रवीण केले। मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना श्लोक, ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद, शास्त्र, ज्योतिष, व्याकरण, धनुर्धर आणि जलतरंगता तसेच संगीत, काव्य, अश्वारोहण, कोकशास्त्र, नाट्य आणि चतुर्दश विद्यांचा पूर्णपणे अभ्यास करून दिला। एवढेच नाही तर प्रथम ब्रह्मज्ञान सांगून त्यांना ते स्वमुखी पारायण करायला लावले। विश्व आणि विश्वंभर दोन नसून एकच आहे हा भाव त्यांच्यामध्ये जागविला। सकल अस्त्रशास्त्रात प्रवीण केल्यानंतर गुरूंनी त्यांना 4 वेद, 6 शास्त्र, सारस्वत, किरात, कोश, कौमुदी, रघु, हरिवंश, पंचकाव्ये अशी सर्व त्यांना शिकवली। यानंतर धनुर्धर विद्या तसेच वाताकर्षण, जलदास्त्र, कामास्त्र, वातास्त्र, वज्रास्त्र, वाशवशक्ती, नागास्त्र, खगेंद्र, ब्रह्मास्त्र, रुद्रास्त्र, विरक्तास्त्र, दानवास्त्र, पवनास्त्र, कालास्त्र, स्तवन महाकार्तिकास्त्र, स्पर्श विभक्तास्त्र असे सर्व अस्त्रविद्या श्री गुरु मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना शिकवली। सकल विद्येमध्ये प्रवीण झाल्यानंतर गोरक्षनाथांनी सर्व देवतांना प्रत्यक्ष समोर बोलवून त्यांचा आशीर्वाद गोरक्षनाथांना मिळवून दिला। देवतांमध्ये 52 वीर, नरसी, कालिका, महम्मद, झोटिंग, महिषासूर, वेताळ, मारुती, प्रभू श्री राम, अष्टभैरव, गणपती भगवान, वीरभैरव, गणभैरव, ईश्वर भैरव, रुद्रभैरव, भस्मभैरव अशा सर्वांनी महादेवासमवेत गोरक्षनाथांना आशीर्वाद दिले। प्रभू श्रीरामाने गोरक्षनाथांना आपल्या मांडीवर बसवून आशीर्वाद दिले आणि गोरक्षाला तपाला बसवा असे श्री गुरु मच्छिंद्रनाथांना सांगितले। गोरक्षनाथांना आशीर्वाद देऊन सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले। एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचे पाठ करीत बसले होते। जवळ श्री गुरु मच्छिंद्रनाथ नव्हते, ते एकटेच त्या ठिकाणी बसले आहे अशा संधीच गावची सर्व मुले खेळत खेळत त्यांच्या जवळ गेली। ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपापसात खेळत होती। त्या मुलांनी गोरक्षनाथांना विनवणी केली की आम्हाला चिखलाची बैलगाडी बनवून दे। यावर गोरक्षनाथांनी त्या मुलांना सांगितले की मला बैलगाडी बनवता येत नाही, तुमची तुम्हीच बनवून घ्या। यावर ती मुले स्वतःच बैलगाडी बनवायचा प्रयत्न करू लागली। कशी तरी एक बैलगाडी तयार झाल्यानंतर बैलगाडीसाठी चालक असावा अशी त्या मुलांच्या मनात इच्छा झाली, पण प्रयत्न करूनही त्यांच्याकडून चिखलाचा पुतळा काही तयार होईना। त्यावेळेस ती मुले पुन्हा गोरक्षनाथांपाशी आली आणि गोरक्षा, आम्हाला निदान गाडीसाठी चालक तरी बनवून दे अशी विनवणी त्यांनी केली। यावर गोरक्षनाथ ठीक आहे म्हणून तो गोळा त्यांनी हातात घेतला आणि चिखलाचा पुतळा करावयास आरंभ केला। गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथांचा अवतार व्हावयाचा असा संकेत
पूर्वी ठरलेला होता. त्यामुळेच गोरक्षनाथांना पुतळा करून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा, म्हणून गोरक्षनाथांना तशी बुद्धी होऊन त्यांनी पुतळा करावयास घेतला. पुतळा बनवायस घेतला असतानाही मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ सुरूच होता. संपूर्ण पुतळा तयार झाला आणि अशी संधी पाहून करभंजन नारायणाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थि, त्वचा, मांस, रक्त इत्यादी सर्व होऊन त्या पुतळ्याचा मनुष्याचा तेजपुंज पुतळा बनला. निर्माण झालेले ते बालक रडू लागले. हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकला. तेव्हा गोरक्षनाथांनी भूत आणले असा त्या मुलांनी बोबाटा केला आणि लागलीच सर्व मुले तिथून भिवून पळून गेली. पुढे मार्गात मच्छिंद्रनाथांशी त्यांची भेट होताच मच्छिंद्रनाथांनी सर्व मुलांना ओरडून व भिवून पळण्याचे कारण विचारले. त्यावर गोरक्षनाथांनी भूत आणले आहे असे सांगून पुतळा बनवण्यापासून तर त्या मुलाचा जन्म होईपर्यंत सर्व कथा मुलांनी मच्छिंद्रनाथांना सांगितली. मुलांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडले की हा काय चमत्कार आहे, तो आपण स्वतः जाऊन पाहावा असे त्यांनी मनात आणले आणि मुलांना जवळ बसवून सर्व खानाखुणा विचारून घेतल्या आणि कोणत्या ठिकाणी त्या पुतळ्याचा मुलगा तयार झाला असे त्या मुलांना विचारले. पण ती मुले घाबरल्यामुळे तिथं जाईना. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्या मुलांना सांगितले की तुम्ही दुरून ते ठिकाण मला दाखवा. मुलांनी ते ठिकाण दाखवताच मच्छिंद्रनाथ तिथे जवळ आले. तो पाहतात तो काय, एक लहान बालक रडत आहे आणि आसपास कोणीही नाही. त्या बाळाला पाहून मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने जाणले हा करभंजन नारायणाचा अवतार आहे. त्यांनी त्या मुलास उचलून घेतले आणि ते मार्गाने चालू लागले. गोरक्षनाथांनी पुतळा केला असूनही तो जवळ दिसेना, म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता गोरक्षनाथांना हाका मारीत चालिले. ती गुरूंचे हाक ऐकून गोरक्षनाथ एका घरात लपले होते. तेथून बाहेर आले. गुरूंच्या हातातील ते बालक पाहून गोरक्षनाथ पुन्हा घाबरून पळू लागले. त्यावर गोरक्षनाथ ह्या बाळाला घाबरत आहे असे मच्छिंद्रनाथांनी जाणले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्या बाळाला एका कापडावर ठेवले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की हा मनुष्य आहे व तो नवनारायणांपैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षनाथांनीही झालेला सर्व प्रकार आपल्या गुरूंना सांगितला. त्यावर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की पुतळा करत असताना तू काय करीत होतास? त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की गुरुवर, मी तुमच्या आज्ञा मोडिली नाही. चिखलाचा पुतळा तयार करत असतानाही मी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ करत होतो. कृपया मला शिक्षा देऊ नका. त्यावर प्रसन्न चित्ताने मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना समजावले की अरे, जसा तू गोवारामध्ये जन्माला आलास तसाच तुझ्या संजीवनी मंत्राच्या पाठाने हा पुतळ्याचा करभंजन नारायणाचा अवतार निर्माण झाला आहे. तो भूत नसून मनुष्य झाला आहे. अशी सर्व कथा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगून त्यांची भीती उडवली. मग गोरक्षनाथांसह मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमास गेले. तेथे त्यांनी गाईचे दूध आणून त्या बाळास पाजिले आणि झोळीत घालून त्या बाळाला शांतपणे निजवले. झालेल्या प्रकाराची बातमी हळूहळू गावभर झाली होती. तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करीत. तेव्हा मच्छिंद्रनाथही सर्व वृत्तांत त्या गावकऱ्यांना सांगाय. त्यावेळेस गावकऱ्यांना नवल वाटे की मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला, म्हणजेच ब्रह्मदेवापेक्षाही मच्छिंद्रनाथांची कीर्ती आणि योग्यता विशेष आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी मच्छिंद्रनाथांना समजावले की बाळाचे संगोपन करणे हे काही सोपे काम नाही. बाळाचे कष्ट एक मातेशिवाय कोणीही करू शकत नाही. आपण जर ह्या बाळाला धर्ममाता व धर्मपिता करवून दिले तर त्या बाळाचे संगोपनही चांगले होईल व आपल्यालाही तीर्थयात्रा करताना अडचण येणार नाही. गावकऱ्यांचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथांनीही विचार केला व कोणास धर्ममाता व धर्मपिता करावी असे गावकऱ्यांना विचारले. त्यावर सर्व गावकऱ्यांनी एकसुराने मधुनाभा आणि गंगा ह्या पतिपत्नीचे नाव
श्री गुरु मच्छिंद्रनाथांना सुचवले. या पती पत्नीला संतती नसल्याने ते नेहमी दुःखात असत. मधुनाभा हा धार्मिक ब्राह्मण आणि त्याची गंगा ही पत्नी महापतिव्रता आहे. आपण जर हे बाळ त्यांना स्वाधीन केले तर ते दोघे पती पत्नी ह्या मुलाचा प्रतिपाळ अधिक आस्थेने व प्रेमाने करतील असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्रनाथांजवळ त्यांची शिफारस केली. यावर मच्छिंद्रनाथांनी विचार केला की सर्व जग ज्याला मान देत आहे, सर्व जग ज्याची शिफारस करत आहे, त्यांच्या हातात गहिनीनाथांसारखे रत्न देणे अगदी योग्य आहे. यावर मच्छिंद्रनाथांनी त्या पतीपत्नीस बोलावून घेतले. त्या मुलास त्या दोघे पतीपत्नींच्या स्वाधीन केल्यामुळे त्या दोघे पतीपत्नींनाही खूप आनंद झाला. श्री गुरु मच्छिंद्रनाथ त्या ब्राह्मण पत्नीस म्हणाले की मातोश्री, हा पुत्र वरदायक आहे. नवनारायणांपैकी एक करभंजन हा त्याचाच अवतार आहे. याचे उत्तम रीतीने संगोपन कर, जेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा पुत्र निपजेल. माई, हा पुढे कसा होईल हे तुला मी काय सांगू, पण मी एवढे सांगतो की साक्षात मूर्तिमंत कैलासपती याच्या सेवेसाठी उतरेल. ज्याचे नाव निवृत्तीनाथ असेल त्यास हा अनुग्रह करेल. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस जातो. पुन्हा 12 वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल व तेव्हा ह्यास अनुग्रह करेल. यावर ब्राह्मण पत्नी मच्छिंद्रनाथांना म्हणते की महाराज, आपण या बाळाचे मातृत्व मला दिले आहे, पण माझ्या मनात एक शंका आहे की तुम्ही जर 12 वर्षांनी परत येऊन या बाळाला माझ्यापासून घेऊन गेले तर मग मी या बाळाची माता कशी? मी केलेले कष्ट हे निव्वळ भाडोत्रीपणे केल्यासारखेच होईल ना. जर तुम्हाला या बाळाची आशा असेल तर कृपया आत्ताच मला सांगावे. यावर गुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात की माते, तू मनातील सर्व संशय सोडून या बाळाला आपल्या घरी ने. आमचा या बाळामध्ये जीव गुंतणार नाही. माझा शिष्य गोरक्ष 12 वर्षांनी याला अनुग्रह द्यायला येईल आणि पुन्हा आपल्या तीर्थस्नानाला निघून जाईल. हा तुझा पुत्र तुलाच लखलाभ असो, कारण हा चिरंजीव आहे. असे बोलून मच्छिंद्रनाथांनी सर्व ग्रामस्थांसमोर त्या बाळाला त्या ब्राह्मण पत्नीच्या स्वाधीन केले. मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकतात तिच्या स्तनामध्ये दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनींना बोलावून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेवले. पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिले व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षासह पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले. तीर्थयात्रा करत असताना गोरक्ष अजून कच्चा आहे, कारण याच्या पाठीमागे तपाचे बळ नाही. गोरक्षाला तपास बसवावे असा विचार मनात धरून मच्छिंद्रनाथ व श्री गुरु गोरक्षनाथ बद्रिकाश्रमास निघाले. या ठिकाणी 10वा अध्याय संपन्न झाला. या अध्यायाच्या नित्यपठणाने स्त्री दोष जातील व मन सात्विक होईल, मुले जगतील. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. कथारूप श्री नवनाथ भक्ती सर यामध्ये 11व्या अध्यायासोबत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.